साल्हेरपासून सुरू होणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा महाराष्ट्रात सुमारे 650 किलोमीटरचा प्रवास करून अगदी पारगडपर्यंत पोहोचतात. यातील बराचसा सह्याद्री आपण अगदी सह्यधारेवरून फिरून पूर्ण एक्सप्लोर करू शकतो. पण जसं तुम्ही सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये घुसता तसं तुम्हाला सह्यधारेवरून हा सह्याद्री एक्सप्लोर करणं अगदीच अवघड जातं. त्याचं कारण म्हणजे इथं असणारे रिझर्व्ह फॉरेस्ट आणि इथलं घनदाट असं जंगल आणि त्या जंगलात असणारा जंगली प्राण्यांचा वावर. तर आज आपल्याला भाग्य मिळालेलं आहे सह्याद्रीतला असाच एक खूप असा ऑफबीट आणि ऐतिहासिकदृष्ट्या तेवढ्याच महत्त्वाचा असलेला एक रूट एक्सप्लोर करण्याचा. रायगड परिवार आयोजित ऐतिहासिक अशी मुडागड ते गगनगड भटकंती. आणि आजच्या भटकंतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही भटकंती आपण ज्येष्ठ इतिहासकार श्री भगवानराव चिले यांच्या नजरेतून बघणार आहे आणि त्यांच्या वाणीतून जगणार आहे. तर चला सुरुवात करूया या ऐतिहासिक अशा भटकंतीची. तर या ट्रेकची सुरुवात करायची म्हटलं आपल्याला जावं लागतं पडसाळे गावात. कोल्हापूरपासून पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या अगदी माथ्यावरती वसलेलं खूप सुंदर असं गाव. अगदी मागच्या काही वर्षापर्यंत एकदम दुष्काळी असणारं गाव. गावात जसं पडसाळी धरण झालं, गावात आता सुख शांती आणि समृद्धी नांदू लागलेली आहे. बऱ्यापैकी भात आणि ऊसाचं पीक घेणारं गाव. खूप समृद्ध गावातलं एक गाव असं म्हणून ओळखलं जातं. रात्री पुण्यातून निघाल्यानंतर पडसाळी गावात पोचायला मला सकाळचे जवळपास 6:30 वाजले. तर सोबतचे अजून बाकी काही लोक येणारे बाकी होते, त्यामुळे आम्ही थोडा वेळ वाट बघायची ठरवलं. गाव नुकतंच जागं व्हायला सुरुवात झालेली होती. गावातील लोक आपल्या जनावरांना घेऊन शेताकडे निघालेले होते. गावातलं ते एवढं नयनरम्य दृश्य पाहून खरंच अगदी मन मोहून जातं तिथे. हे इथे गावात आपण आल्याच्या नंतर इकडच्या बाजूची वाट आहे ती किल्ल्यावरती घेऊन जाते. या डोंगराच्या पाठीमागा किल्ला आहे. आपल्याला इकडे जायचंय आता. मुडागड किल्ला गावापासून दक्षिणेला वसलेला आहे. गावाच्या बाहेर पडलं की आपल्याला पहिल्यांदा हा ओढा क्रॉस करावा लागतो. आत्ता पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली होती, त्यामुळे ओढ्याला जास्त पाणी नव्हतं. पण जर जास्त प्रमाणात पाऊस असेल तर या ओढ्याला नक्कीच जास्त पाणी असेल. नमस्कार. आपल्या महाराष्ट्रात 400च्या आसपास किल्ले आहेत. दुर्ग महर्षी प्रमोद मांडे सरांनी त्यांचं गडकिल्ले महाराष्ट्राचे नावाचे एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्या 400 किल्ल्यांची नोंद केलेली आहे. तर या 400 किल्ल्यामध्ये 4 प्रकारातले किल्ले आहेत. गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि स्थलदुर्ग म्हणजे जमिनीवरचे किल्ले. तर आपण आता ज्या मुडागडावर आलो ते वनदुर्ग प्रकारातला किल्ला आहे. हा प्रकार फार दुर्मिळ आहे, कारण त्या काळच्या शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या राजांनी किंवा शिवाजी महाराजांनी जंगल राखलं, त्यामुळं तुम्ही वासोड्याला, आता वासोडा प्रसिद्ध वनदुर्ग आहे, तर हा मुडागड त्या मानानं अप्रसिद्ध किल्ला आहे. तर वनदुर्गाचं एक वैशिष्ट्य असं असतं की इथलं जंगल असतं. म्हणजे आता आपण 1.5 तास खालून वर चढत आलो तर आपण वर चढत येताना आपली अवस्था अक्षरशः गलित गात्र होते. आता विचार करा, आपण एक 50-60 लोक चालत आलोय आणि एक 100 लोकांनी आपल्यावर अचानक हल्ला केला किंवा दगड नुसते भिरकावले, तर आपण चालून इतकं दमलेलं असतो की लढायची आपल्यात ताकद नसते. तर ह्या वनदुर्गावर शक्यतो शिबंदी कमी असायची, म्हणजे अशी नोंद नाही, परंतु मुडागडावर माझ्या मते 25-30 लोक त्या काळात काम करत असणार. हा पडसाळे गावातून रस्ता येतो आणि असा सरळ पुढे जातो. इथे हा मुडागडाचा बोर्ड आहे. समोरचं जे जंगल आहे तिकडे मुडागड आहे. आपल्याला या बाजूला जायचं आहे. ही अशी वाट आहे, याच वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. चला. इकडे गावातून आपण आलो, इथे ही वाट अशी जंगलात जाते.
जंगलात एंट्री करतानाच सुरुवातीला आपल्याला थोडीशी वाटाची फसगत होऊ शकते, कारण इथून बऱ्याचशा वाटा आतमध्ये जातात. त्यातली नक्की कोणती पकडावी हे समजणं थोडंसं कठीण आहे. पूर्ण रस्त्याला बारायगड परिवाराने रिबिनचं मार्किंग केलेलं आहे. त्याने आपल्याला रस्ता शोधणं थोडंसं सोपं जातं. जंगल चालून गेलं की थोडं मोकळं नेते आणि इथून पाठीमागं बघितलं की आपल्याला पडसाळे गाव दिसतं. जसे जसे आपण पुढे जातो तसं जंगल अगदीच घनदाट होत जातं. कारण त्यांना विजयदुर्ग किल्ला त्यांच्याकडं आणि विजयदुर्गपासून खारीपाटण जवळ, त्यामुळे तिथं बसलं. पण मग सावंतांकडे आता काय सावंताकडे सावंत पेशवे एकत्र होते, मराठी असं वादावादीत होतं आणि सोळाजी अंग्रेजी इकडचा हा बेस केल्यावर मग हे सगळे एकत्र आले. अच्छा, तेच आपल्याला पत्र उपलब्ध आहे. आता पाणी रप आहे म्हणून घे पुढं पाणी हे असं मिळालं तर हे पाणी कायम असते कुंड टाईप. आणि इकडं कोल्हापूर जिल्ह्यातल्या किल्ल्यांमध्ये गडकऱ्यांचं सुभाना निकम वगैरे बंद झालं आणि ह्या किल्ल्यांना परत एकदा डॅमेज केलं परत इथं झालेली. मग कुठला बुजुर्गडचा दरवाजा पडला, सामानगडचा दरवाजा पडला. औरंगजेब पण इकडं रांगण्याचं जंगल बघून इकडं आला नव्हता. म्हणजे इकडं नाही. पण ते हे म्हणतात त्याला लोक सांगायचे ना पुढच्या आधी की आपलं सैन्य एवढं तिथं आज जाऊ शकणार नाही. जंगल खूप आहे. आणि त्यांना ते विषयावर नंतर जबरदस्त अनुभव आला. अच्छा आत घेऊन गेले हजारो लोकांबाहेर आणि त्यावेळी थोडकी अशी लोक आली होती. अच्छा. पण आता मी भरपूर जाऊन होते, शिवाजी महाराज ह्याला न जाता रांगण्याला आले. ते कितपत म्हणजे काय? नाही ते ग्रँड अपनं पहिला लिहिलं. हां, ग्रँड अपने दिलंय त्याला ते ह्या भागाच्या भूगोलाचं हे नसल्यामुळे ते चुकलं. अच्छा. ग्रँड अपनंच सगळं ते केलं. त्याची जी असेल सगळी साधनं शिवभरात आहे, जे जे शकावले जे ते सगळे सांगतात की इकडेच गेले विशाळगड. हां, तेच, कारण त्याच्यात खूप हे होतं. ग्रँड अपला इकडचा भूगोल एवढा माहिती नव्हता ना. हां, पण मग त्यांनीच पहिलं मराठ्यां मुडागडाचं हे जंगल जैवविविधतेने अगदी परिपूर्ण आहे. मुडागडाची वाट जास्त दमवणारी नसली तरी पण जंगल अगदीच गच्च असल्यामुळे ही चालण्यात पण एक वेगळाच थ्रिल असतो. सगळे एक शेवाळा आहे एक प्रकारचं पाणी धरून ठेवणार. तास सव्वा तासाचा चढ चढून आलं की आपण या मोकळ्या उन्हात येतो आणि इथून पुढं आपल्याला बऱ्यापैकी सपाटीची वाट चालावी लागते. तर मुडागड असं नाव काय पडलं तर ह्या घाटा काही आपण आता पडसाळी गावातून आलो. त्या पडसाळी गावातून खाली जायला काजिरडा घाट आहे. त्या खाली तुम्ही उतरून गेला की काजिरडा गाव लागतं. त्यानंतर एरडव, पाचल, राजापूर, पुढं खारेपाटण. तर खारेपाटण हे प्राचीन बंदर आहे. बलिपट्टण असं त्याचं खूप त्याचे संदर्भ मिळालेले आहेत. ताम्रपट मिळाल्याने खारेपाटणला एक किल्ला सुद्धा आहे जो शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. तर ते त्या खारेपाटण बंदरापासून विजयदुर्ग जवळ आहे, त्यामुळं ह्या संपूर्ण किल्ल्याला महत्त्व आहे. आता मुडागड म्हणजे काय तर धान्याचा पूर्वी धान्य साठवायचा गवताचा मुडा असायचा की ज्यामध्ये न पाकडलेलं म्हणजे न कांडलेलं धान्य त्यामध्ये म्हणजे भात गवताच्या जुडी करून त्यामध्ये बांधला जायचा. असा साधारण 10 किलोच्या आकाराचा वजनाचा मुडा असायचा. अशा मुड्यामधून ते धान्य इथं या किल्ल्यावर म्हणजे धान्य साठवणीचा किल्ला अशा प्रकारचा हा मुडागड आहे.
आपल्याला प्रत्येक किल्ल्याच्या नावावरनं त्याची उत्पत्ती नावावरनं आपण किल्ल्याचं अंदाज बांधू शकत नाही, परंतु मुडागडच्या बाबतीत मात्र आपण तसं सांगू शकतो. तर राजापूर किंवा खारेपाटण या बंदराच्या माथ्यावर, इथं घाट माथ्यावर येण्यासाठी 2 शिवकालीन घाट होते. एक हा काजिरडा घाट होता आणि दुसरा अनेक घाट. तर ह्या 2 घाटांशिवाय या परिसरात काय नाही. तर ह्या घाटावरच्या वाहतुकीसाठी हा मुडागडची किल्ला बांधण्यात आला. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या मुळ्याच्या जंगलात तुम्हाला अशी कित्येक खूप सुंदर अशी आश्चर्य बघायला मिळतील. जंगलात चालताना सगळीकडे अंधारलेलं आहे आणि मध्ये बघा एक सूर्याची कशी येते. थोडी धार आहे ना सह्याद्रीची, जी आहे अवघडच आहे वावर सगळं असं. तर आता साधारणतः आपण 2 तास चाललो आहे आणि 2 तास चालल्यानंतर या मोकळ्या पठारावर आलेलो आहे. ही इकडची जी वाट आहे या वाटेने आलेलो आहे आणि इथं आल्याच्या नंतर हा इथे बोर्ड आहे. हा रस्ता जातो तो शिव मंदिराकडे इकडे आणि इकडचा रस्ता जातो किल्ल्याकडे. तर इथे यायला ही पूर्ण एकच सिंगल वाटे मिळलेली. या वाटेने तुम्ही साधारणतः 1.5 ते 2 तासात पोचू शकता. आता आपण आधी इकडे मंदिराकडे जाऊया, चला. का म्हणजे खाण्यासारखा असतो का हा? खाऊ नका. नाही, नाही, नाही. आग्या करवंदे म्हणून असतात निवतीच्या किल्ल्यावर. आता खाऊ नका. दुर्मिळ करतात, आळ्या असतात आळ्या. आता ते शिवमंदिराच्या बोर्डपासून शिवमंदिराकडे पोहोचण्यासाठी आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिट लागतात. जय शिवराय. आपण आता मुडागडच्या एका पश्चिम बाजूला आहे. पूर्ण गड माथ्यावर अजून आहे. गडाच्या एका बाजूला आहे आपण. साधारण आपण 2020 पासून मुडागड संवर्धनासाठी घेतला महारायगड कोल्हापूर विभागानं. त्यानंतर आपण आता इथं 6 वर्ष झालं काम करतोय. 2023 साली म्हणजे आपण किल्ल्यावर एक ठराविक टीम आपली संवर्धन करत होती आणि 5-6 जण आपण गडावर म्हणजे काय कुठल्या विविध वास्तू किंवा काय आहे का याचा शोध घेत होतो कायम. तर 2023 साली एकदा मुडागड महोत्सव होता. खाली गावात कार्यक्रम होता आणि आपण मुडागडावर संवर्धन करतोय. त्यामुळे आपल्याला खालच्या टीमनं बोलवलं होतं गावातील. त्याला एक आजोबा होते, त्यांनी म्हणजे बोललेले, बाबा मी इथं वरती एक 80-85 वर्षाचे आजोबा होते. त्यांनी सांगितलेलं मी शिवमंदिर बघितलंय वरती. तोपर्यंत आपण तरी कधी या भागात पण आलेलो. वर आपल्यातली 5-6 जण विकीदादा देन आपल्या कोल्हापूर टीम वरती आली. ते आजोबा पण शोधत होते. एक 2-3 तासाच्या शोध ह्याच्यात त्या म्हणजे आजोबा लक्षात नव्हतं त्यांना, कारण भरपूर वर्षापूर्वी आलेले ते. त्याला त्यांना हे आपल्याला हे शिवमंदिर इथं सापडलं. हे पूर्ण मुजलेलं होते. वरचं फक्त भाग आपला शिवलिंग आहे रे वरती बाजू फक्त दिसत होती. मग ते पोरांनी सगळं यातला ढिगारा माती त्यांनी बाजूला केली आणि शिव मंदिर आपल्या समोर म्हणजे हे झालं. तर पुढच्या ह्याच्यात मुलांचं असं आहे की इथं काहीतरी एक छोटं छत त्यांनी करून म्हणजे गडाचीच एक बाजू आहे, इथं आधी राबता असणार त्या दृष्टीनं मुलं हे करणार प्रयत्न. आता आपण गडाच्या मेन माथ्यावर जाणार आहे. तिथं आपल्याला गडाची संपूर्ण माहिती आपल्याला सरांच्याकडून माहिती देईल. शिवमंदिरापासून गडाकडे जाण्यासाठी आपण आल्या वाटेनेच परत एकदा माघारी निघतो. ही वाट शिवमंदिराकडून आली आणि आपण इकडच्या बाजूने गावातून आलो होतो, पडसाळी गावातून.
आता आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे. इथे मध्ये हा एक दगड आहे. शिवमंदिरापासून परत इकडं आलं की इथून आपण किल्ल्याकडे जाणार. चला किल्ल्याकडे जाऊ. किर्र जंगलातून आपली परत एकदा पुढं वाटचाल सुरू असते. इकडच्या वाटेने आलो. ही इथे समोर वाट जाते आणि फिरून इथं जाते. इथे समोर जर बघितलं तर इकडे किल्ल्याकडे घेऊन जाते. आता आपल्याला आता आपण इथून वरती किल्ल्याकडे जाणार. थोडं वरती चढून आलं की आपल्याला एकदम सगळीकडे मोकळवण दिसते. इथून आपल्याला शिवमंदिरही दिसतं आणि खालचा खूप मोठा परिसर दिसतो. पण धुकं आलेलं होतं त्यामुळे तो व्ह्यू काय आम्हाला बघता आला नाही आहे. पण इथं आपण सहजच उभं राहिलं तरी आपल्याला अंदाज येतो की इथून एक खूप मोठा विस्तीर्ण प्रदेश आपल्याला दिसत असेल. आणि मुड्याच्या जंगलातल्या पावसाला सुरुवात झाली. हो. हात नको लाव, हात नको लाव. किल्ला नेमका कुणी बांधलाय आपल्याला माहित नाही, परंतु 1748च्या एका कागदपत्रामध्ये रियासतीच्या खंडामध्ये आपल्याला असा उल्लेख मिळतो की हा किल्ला पूर्वी बेबसा होता. म्हणजे किल्ला होता तर इथं कोण राहत नव्हतं, बेबसा होता. तर तो तुळाजी आंग्रेंनी ताब्यात घेऊन पक्का केला असा त्या पत्रातला उल्लेख आहे. आणि हा किल्ला त्यांनी बेस ठेवून नंतर पन्हाळा अगदी विशाळगडपर्यंत दौड मारली. म्हणजे करवीरकरांना वगैरे त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळं पेशव्यांनी सावंतवाडीकर सावंतांनी एकत्र येऊन तुळोजी आंग्रेंच्या ताब्यातनं हा किल्ला एवढाच. आणि नंतरच्या काळातला 1839 दरम्यानचा या काजिरडा घाटातल्या जी लोक होती घाटावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा ती जकात गोळा करण्यासाठी तेवढाच एक 2 उल्लेख मिळतात या किल्ल्या संदर्भात. मला सगळ्यात पहिला या किल्ल्याबद्दल डोंगर आनंद पाळिंद्यांच्या डोंगर यात्रा या पुस्तकात वाचायला मिळालं. मी 98 ते 2001 पर्यंत 5-6 वेळा या किल्ल्याला आलो. खरं किल्ला मला काही सापडला नाही. म्हणजे नेमकं इथे यायचो तर असं बांधकाम कुठं काय दिसत नव्हतं. तर साधारण 2001 साली पहिल्यांदा गावातले एक 82 वर्षाचे पाटील मामा म्हणून होते. त्यांनी 3-4 वेळा मला बघितल्यानंतर उन्हाळ्यात आलतो, तुम्ही सारखं येत्या काय तर किल्ल्याला. तर गावच्या खाली सुद्धा एक 25 वर्षापूर्वी मुळागड आपल्या इथे किल्ला आहे वर असं फारसं कोणाला माहित नव्हतं. ते मामा इथे वर मला दाखवायला घेऊन आले. तर त्यावेळची अवस्था म्हणजे ही सगळी तटबंदी अशी बुरुज होते, सगळे मातीखाली गेलेले होते. फक्त इथे जाणवत होतं की इथे किल्ला चिऱ्याचे पडलेले होते चिरे इथं. आणि पहिल्यांदा किल्ला मी बघितल्यानंतर पुढं 2005 साली दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे पुस्तक लिहिलं. त्यामध्ये हा मुढागडचा आणि नंतर मी मुढ्यावरनं खाली मुढ्याची पाज उतरून खाली काजिरडा गावात गेलो, एरडावला गेलो, पाचाला गेलो आणि तिकडनं अनुस्कुरा घाटातनं वर अनुस्कुराच्या घाटाच्या वर पण एक शिलालेख आहे, भीमाचं मंदिर वगैरे. असा ट्रेक मी 2-3 दिवसाचा केलेला होता. हे दोन्ही घाट बघितल्यानंतर या किल्ल्याचं महत्त्व लक्षात आलं. आता उन्हाळ्यात जर तुम्ही आला तर ही जागा किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर या किल्ल्यावर लेख लिहिल्यानंतर लोक हळूहळू या किल्ल्याला यायला लागली. आणि पुढं अश्विनची ओळख झाल्यानंतर आपण संवर्धनासाठी कुठला किल्ला घेऊ तर स्वतः मी निसर्गवेध परिवारामार्फत आमच्या रांगणा किल्ल्यावर काम करतोय. तर एक असा कोल्हापूरपासून 1-1.5-2 तासाच्या अंतरावरचा आणि काम आणि कुणाला माहीत नसणारा अज्ञातातनं प्रकाशात आणायचं काम होतं. त्यामुळे मुढागडावर तुम्ही काम करा असं सुचवल्यानंतर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक अनेक वेळा येऊन हा मुढागड. त्यानंतर मी अश्विनबरोबर स्वतः परत एकदा किल्ला केलेलं काम बघायला आलतो. मी ज्यावेळी पहिला आलतो माझ्याकडे त्यावेळेचे फोटो आहेत की मी असं बघितलं की चिऱ्याची दगड आहे ते झाडाच्या खोडावरून असे वर गेलेले आणि कुठेही असं तटबंदी वगैरे अशी काही दिसत नव्हती. फक्त हा मातीचा ढिगारा आणि मध्ये चिरे पडलेले असं लक्षात. परंतु ज्यावेळी मी नंतर आलो त्यावेळी संपूर्ण किल्ल्याचा एक प्रकारे कायापालट झालं होतं. आणि आता 25 वर्षापूर्वी कोणीही या किल्ल्याला येत नव्हतं. अगदी गड पायथ्याची लोक सुद्धा या किल्ल्यावर येत नव्हती. अगदी ठराविक ते पाटील मामांसारखे 80 वर्षाच्या पुढच्या लोकांना हा किल्ला मुड्याचा डोंगर असे म्हणायचे. त्यापेक्षा त्यांच्या डोक्यात जास्त होतं म्हणजे शिवाऱ्यांनी, शाहू महाराजांनी, कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी इथे
कोलिकला, आता आपण येतो कोलिकला शाहू महाराजांचा पुतळा बघितला, तर कोलिपानी ह्या पडसाळी गावाच्या इथं शिवारांनी स्थापन केलं शाहू महाराजांनी. आणि इथं हत्ती इथं मेल फिमेल आणून सोडले आणि त्या म्हणजे हत्ती एखाद्या आदिवासातनं दुसऱ्या आदिवासात नेल्यानंतर पिल्ल होणं ही दुर्मिळ घटना मानली जाते. म्हणजे आदिवास जर त्यांनी स्वीकारला तरच ते पिल्ल होतं. तर तशा पद्धतीने इथं या जंगलामध्ये त्यावेळी पिल्ल झालं. आणि आता आपण जाता बघू, हत्ती तलाव नावाचा एक तलाव आहे जो शाहू महाराजांनी हत्तींना पाण्यात खेळण्यासाठी बाळला. आणि परत पश्चिमेच्या बाजूला दरीला हत्ती दरी काठावरून पडू नयेत म्हणून बांधलेले चर आहेत, ते आता बुजत आले जवळजवळ चर. तर असे चर ह्या भागात शिवारण्य. तर त्या नोंदी मात्र इथल्या सगळ्या लोकांना चांगल्या माहिती आहेत. तुम्ही आज येत्यावेळी बघितलं असेल तर आपल्या बसच्या डाव्या हाताला शाहू महाराजांचा पुतळा अनेक हार घालून पुजलेला होता. म्हणजे या भागातले लोक, कोली पडसाईच्या परिसरातले लोक शिकारीला शाहू महाराज इकडे आले की हाके घालायचे. म्हणजे इथं हाके चौगले, हाके पाटील अशी नावं आहेत, म्हणजे हाकाऱ्या घालणारे हाके. तर त्या शाहू महाराजांच्या आठवणी मात्र या परिसरातल्या लोकांच्याकडं एकदम ताज्या आहेत. तुम्ही तो कोलिकचा पुतळा पण तो बघू शकता. परंतु इथे एक जुना शिवकालीन म्हणताय, आपल्याला नक्की तो काळ माहित नाही, परंतु 1748 एक नोंद बघता एक 2-250 वर्षापूर्वीचा एक किल्ला आपल्या भागात आहे. या भागातून काजरडा घाटातून माल घाटावरून इकडं वर येऊन आणि वरचा माल खाला अशी वाहतूक चालायची. त्याचा एक प्रकारे टोल त्यावेळी गोळा हा किल्ल्याचा जो कोण राजा आहे तो गोळा करत असे. वरील धान्य ते इथे साठवले जाते. या संपूर्ण वाट्याला संरक्षण या किल्ल्यावरच्या यायचं होतं. आता एक विचार करा, आपण नुसतं पायी खालून चालत आलो तर त्या धान्याचा एक 10-12 किलोचा मुढा घेऊन वर कसे येत असतील. आणि असे हजारो धान्याचे मुढे या किल्ल्यावर साठवले जाते. आता इथे इमारती फारशा कारण आहेत, कारण किल्लाच धान्य साठवणीसाठी केलेला. लढणं वगैरे फारशा गोष्टी नाही आहेत, तरी सुद्धा इथे एक मोठी लढाई 1748ला तुळाजी आंग्रेंच्या बरोबर झालेली आहे. तर असा हा किल्ला. आणि अक्षरशः वनदुर्ग, आपलं नशीब काय की आपल्याला गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचा किल्ला बघायला मिळतो, आपल्याला समुद्रातल्या बेटांवरचा किल्ला बघायला मिळतो, आपल्याला जमिनीवरचे किल्ले बघायला मिळतात. परंतु महाराष्ट्रात वनदुर्ग प्रकाराला साजेचे असे फार कमी किल्ले आहेत. आणि या किल्ल्यांमध्ये एक वैशिष्ट्य असतं की इथं किल्ला संपूर्ण एक 100% योजना आखली तर किल्ला त्या योजनेचा 10% भाग, बाकीचं 90% जंगल तुम्हाला अनुभवायचं असतं. इकडं या किल्ल्याचं थ्रिल काय, किल्ल्यावर तुम्ही येऊन बघितलं काय, तर या किल्ल्यापर्यंत पोहोचणं हेच एक मोठी अचिव्हमेंट आहे. या भागातलं जंगल असेल, आता आम्ही येतावेळी मरलेले आपण पक्ष्यांच्या काही नोंदी घेतल्या, मला 2-3 पक्षी, परत इथं बांबू पीठ वायपर असेल, मलबार पीठ वायपर असेल, जे ज्या भागात आढळणारे खास की जे साप जमिनीवर उतरत नाहीत, झाडावरच राहतात, पक्ष्यांची अंडी साप सरडे खातात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या भागांमध्ये असं म्हणतात की टाळू फुडे असं म्हणतात बघा, वरच्याच रेंजला ते साप असतात. तर असे एक जैवविविधतेनं भरलेला हा परिसर. आणि आपल्याला सांगताना अभिमान वाटतो की जे कोण राजे आपले शिवाजी महाराज असतील, त्यांच्या पूर्वीचे राजे असतील, आता शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या खूप नोंदी या खारेपाटण संदर्भात आहेत. त्यांनी राखलेला हा सगळा परिसर आहे, त्यांनी राखलेलं हे सगळं जंगल आहे, त्यांनी राखलं म्हणून आज आपल्याला ते बघता येतं. आपण आज सकाळी खालीपर्यंत येतो, आपण बघतो की टळटळीत ऊन होतं, परंतु आज किल्ल्यावर आल्यावर आपल्याला असं वाटतं की ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये आपण किल्ल्यावर उभारले. तर हे सगळं क्रेडिट त्या पूर्वीच्या शासकांचं आहे. तर असा हा किल्ला जो लुप्त अवस्थेत होता, जो अपरिचित असणारा किल्ला एक परिचित करून देण्याचं काम बारायगड परिवार कोल्हापूर शाखेने केलंय. आणि असे किल्ले बघताना आता बऱ्याच वेळा लोक येतात आणि मान्सून सहल म्हणून या गड किल्ल्यांवर येत असतात. आणि वर काय इतिहास घडला काय नाही त्यांना माहीत नसतं. तर ते माहिती व्हावं म्हणून सुद्धा गावामध्ये खाली बारायगड संस्थेनं माहिती फलक लावला, किल्ल्यावर माहिती फलक. किमान एक तुमच्याकडे एवढी अपेक्षा की तुम्ही ती माहिती वाचून तो किल्ला बघावा. कारण ही काय आपली पिकनिक साजरी करायला आलेली ठिकाण नाही, धारातीर्थ आहेत. आपल्या पूर्वजांचं इथं या परिसरात किल्ले राखण्यासाठी रक्त सांडलेलं आहे. तो इतिहास समजून तुम्ही किल्ला बघावा म्हणून निसर्गवेध परिवार असेल, बारायगड अशा संस्था काम करत. चिले सरांकडून किल्ल्याचा इतिहास समजून घेतल्यानंतर निघालो आम्ही पुढच्या भटकंतीला. हा म्हणजे किल्ल्याचा मुख्य प्रवेश मार्ग. आणि इथं या रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला हे एक पाण्याचं टाकं खोदलेलं दिसतं. जांभ्या दगडात खोदलेलं हे खूप मोठं असं पाण्याचं टाकं. तर इथून पुढची वाट होती आपली ती आधी कोदे गावात, आणि कोदे गावातून मग पुढे वेसरपमध्ये.
ही वाट गावाकडून येते, शिवमंदिराकडून येते. शिवमंदिराकडून नाही, गावाकडून येते. शिवमंदिराकडून ती शिवमंदिराकडलं गेलो आपण, शिवमंदिरापासून वरती येते मध्ये ते बोर्ड होता तो बरोबर ना. ते सरळ हा. इकडे. ती वाट इकडे आली, ही किल्ल्याकडे जाणारी वाट, आणि ही आता आपण ऑफबीट वाट निवडली आहे. चला चला मध्येच एक फाटा आहे. चला की मध्ये गॅप. पावसामुळे एकदम दाट धुके आलेले होते आणि इथून पुढे बराच वेळ आता मळलेली अशी वाट नव्हती, त्यामुळे किर्र जंगल दिसत होतं सगळीकडे आता आपल्याला. सुरुवातीलाच अगदी थोडीशी वाट चुकल्यासारखं झालं होतं, पण एकदा बरोबर वाट मिळाली आणि एकदम मोठी मळलेली अशी वाटेने आपण पुढे निघतो. एकदम ऑफबीट आणि अनटच्ड अशा जंगलाचा एक्सपिरियन्स इथे येतो आपल्याला. वाटेवरती आपल्याला हे मार्किंग पण दिसायला लागले होते आपल्याला, त्यामुळं आपण एकदम बरोबर रस्त्यावरती होत आहे याची खूण पटायला लागली. तर या वाटेने आता आपण जवळपास 1.5 तास चालत आलेलो आहे. सुरुवातीला थोडीशी वाट चुकली, नंतर पूर्ण रस्त्याला मार्किंग आहे आणि पूर्ण जंगल आहे, एकदम खतरनाक जंगल आहे. आणि पुढे आल्याच्या नंतर आता इकडे ही घाटवाट टाईप दिसते, म्हणजे मार्किंग वगैरे केलेलं आहे इथे, आणि खाली दगडी पण येतात, म्हणजे दगडी बांधकाम केलेलं फरसबंदी वाट असेल कदाचित. तर पाठीमागं खूप सारे दगड होते आणि ही वाट अशीच पुढे जाते. तर इथून कोदेगावला जायला आपल्याला बराच वेळ लागेल, पण हे पूर्ण जंगल असं आहे इकडचं. तर या वाटेत बघा, ही पूर्ण उंच झाडी आहे आणि पूर्ण खाली पाचवळ आहे. याच्यावरून चालताना वाट ठळक आहे, पण जर नवीन कोणी असेल तर एवढं इझिली सापडणार नाही आहे. आणि पूर्ण निर्भीड जंगल आहे, आजूबाजूला कुठेच काही नाही आहे. आणि या वाटेतून आता आपल्याला रस्ता शोधत जावं लागतं आहे. तर एवढं जंगल चालल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला हे मोकळं रान आलं आहे थोडंसं. इथं एवढं मोकळं आहे, पाठीमागच्या जंगलातून आता आपण आलो. आता इकडे पुढची वाट शोधायची आहे. या वाटेने पहिल्यांदा आलं की आपल्याला आता सकाळी निघाल्यानंतर पहिल्यांदाच इकडे खालचं दर्शन झालं आहे. इकडे खाली उतरायचं आहे आता आपल्याला. तर इकडच्या वरच्या बाजूला मुडागड आहे. आपण हे पूर्ण जंगल जवळपास 2 ते 2.5 तासांपेक्षा जास्त जंगल चालत आलेलो आहे. आणि आता आल्यानंतर खाली आपल्याला इकडे दिसतं येते कोदे धरण आणि खाली कोदे गाव आहे. आता कोदे गावात जायचं आहे आपल्याला आणि कोदे गावातून आपल्याला वेसरपला जायचं आहे. ही इकडे सह्याद्रीची रेंज अशी खालच्या साईडला इकडे, आणि हे इकडं कोदे गाव आहे. आता कोदे गावात उतरायचं इथून आपल्याला आणि मग तिथून वेसरपला. तिकडच्या बाजूला गाव होतं, आपण इकडच्या बाजूला एक वॉटरफॉल सारखं आहे इथे आलेलो आहे. आणि इथून ह्याच्या बाजूनेच ही वाट खाली जाते, इकडे दिसते वाट अशी खाली जाते गावात. तर आपण त्या वरच्या डोंगरावरून आता पहिल्यांदा मोकळ्या रानात आलो आहे आणि आता खाली गाव दिसतंय. म्हणजे आता कोदेपर्यंत जायला आपल्याला जंगल नाही आहे, कोदेपर्यंत आता आपल्याला विदाऊट जंगलाचा टप्पा आहे. ही मोकळी वाट आहे अशी, आणि या वाटेने खाली जायचं आहे. इथे हा बोर्ड आहे. तर आपण सकाळी साधारणतः 9 वाजता ट्रेक सुरू केला आहे आणि आता वाजलेत 3:30. तेव्हापासून आपण सलग चालतो आहे, म्हणजे जवळपास 6 तास झाले. आता 6-6.5 तास झाले आपण चालतो आहे. आणि अजून पण आता कोदेगाव 10 मिनिटांवरती आहे आणि कोदेत पोचल्याच्यानंतर तिथून वेसरप अजून पुढे आहे. तर आता किती वेळ जातो आहे बघू, अंधार तर नक्कीच होणार आहे. आता आधी कोदे गावात पोचू आणि मग पुढची वाटचाल बघू.
तर आता आपण कोदे गावात पोहोचलोय आणि जवळपास 4 वाजले इथे यायला आपल्याला. सकाळी 9ला सुरुवात केली होती आणि इथं 4ला पोहोचलो. हे कोदे गाव आहे आणि इथून वेसरपचा 2 तासांचा रस्ता आहे. आता इथून वेसरपला जायचं आहे आपल्याला. मस्त गाव आहे, सुंदर गाव. प्रत्येक गावात आवर्जून सगळ्यांना पाणी वगैरे दिलं जातं इकडे. इथं वरती कोदेचा डॅम आहे, इकडच्या बाजूला कोदेगाव. तिथून आपण आलो. हा पुढे सरळ रस्ता जातो. आपल्याला डॅमच्या बाजूने वेसरपला जायचं आहे. चला आता पुढे या वाटेने जाऊ आपण. तर आपण मुड्यावरून त्या डोंगरावर आलो होतो. या डोंगराच्या पाठीमागून कोदे गावात गेलो होतो. ही कोदे गावाची भिंत धरणाची. तिथून आलो, या पाण्यातून आता आलो आणि या पाण्यातून आता सरळ पुढं इकडे. जर पूर्ण पाणी असेल तर इकडच्या बाजूने, बाहेरच्या बाजूने जाऊ शकतो. आता पाणी नाही आहे तर आम्ही मधून चाललेलो आहे आणि इथून वरती जायचं आहे. आपल्याला तो डोंगर चढून जायचं आहे वरती. चला. समोरून आपण परत एकदा जंगलात जाणार. जंगल आता किर्र झालं होतं आणि आपल्याला अंधाराच्या आधी पुढे पोचायचं होतं. अजून बरीच अशी वाटचाल आपली बाकी होती आणि इथून पुढे असणारा बराचसा रस्ता आपल्याला या ओढ्यांच्या खाचखळग्यातूनच पुढे जायचा होता. हे असे आणि आता आपल्याला इकडच्या जंगलात घुसायचं आहे परत. एकदम घनदाट असं जंगल आहे हे. समोरच्या वाटेने जायचं आहे. वातावरण बघा फक्त इथलं कसं आहे. मध्ये ही अशी जंगलात पण वाट जाते वेगळ्या प्रकारचं. पण जर वाटा शोधण्याचा थोडासा अनुभव असेल तर वाट तुम्हाला आरामात सापडेल. मळलेली वाटे अशी, ही वाटेनेच चालत राहायचं. अर्धा तास खाचखळग्यांचा रस्ता चालल्यानंतर आला एक मजबूत असा चढ. चढ जास्त नव्हता पण वेळ अगदी चुकीची होती. दिवसभर चालल्यानंतर हा चढ एकदम असा अंगावरती आला होता. इथं मोकळं रान आहे, वर रस्ता आहे. इकडच्या बाजूने खालून आलोय. इकडे खाली उतरणारी वाट आहे. आता आपल्याला बघायचंय वर चढून जायचंय का इकडून जायचंय. तिथे थोडा वेळ आराम करून परत एकदा आम्ही पुढच्या वेसरपच्या वाटेला निघालो, कारण आता अंधाराला हळूहळू सुरुवात होईल. गेलेला असणार एवढं थागव. पाण्याला जागा नाही. ठीक आहे, असं इथून खाली गेलेला, इकडे इथून खाली गेलेला. 1.5-2 तास झालं चालतंय या वाटाने. पण वाट काय संपायची नाव घ्यायना. मजबूत जंगल आहे. आता थोडासा अंधारून पण यायला लागलंय आणि बऱ्याच ठिकाणी रानगाव्याचे ताजे ठसे दिसत आहेत. कदाचित एवढ्या माणसांच्या आवाजामुळे ते दूर जात आहेत, पण जवळपासच आहेत कुठेतरी. आता अंधारून यायला लागलंय. खाली जाळवा पण खूप जास्त आहेत. हे सगळं काढलंय. इकडचं झाडं काढली आहेत ही. इकडे पण आजूबाजूलाच आहे आपल्या कुठेतरी. मोकळ्यात आलो पहिल्यांदा. इकडं दूरपर्यंत घनदाट असं जंगल आहे बघा. इकडं मोकळं आहे. आता आपल्याला इकडं वेसरपला उतरायचं आहे. जवळपास 1.5-2 तासांची वाट चालून आलोय आणि अजून वेसरप दूर आहे. चला. मध्येच आपण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती आलो आणि इथून दिसणारा खूप विस्तीर्ण आणि खूप सुंदर असा सह्याद्रीचा नजारा. इकडून येणारी वाट आहे, खाली जाते
इकडे समोर आहे पठार, रिजवरची वाट, इकडे खाली धुके आणि अंधारमय जंगल. समोरची रिज आपल्याला वेसरपकडे घेऊन जाते. खाली गाव आहे तिथे. सूर्य मावळलेला नाही आहे. आपण बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, पण पाठीमागं खूप लोक आहेत अजून आपले. शेवटी अगदी अंधार पडायच्या वेळीच आम्ही वेसरप गावात पोचलो. ही होती आपली पहिल्या दिवसाची भटकंती. आपण पडसाळीमधून सुरू केलं, मुडागड फिरलो, तिथून खाली कोदे गावात उतरलो आणि कोदे गावातून पुढे आपण परत वेसरपचा ट्रेक केला. जवळपास 23-24 किलोमीटरची खूप दमदार अशी भटकंती होती. तर आजची रात्र आपण इथं वेसरप गावात मुक्काम करणार आणि उद्या इथून पुढं आपण निघणार गगनगडाकडे. त्याच्या आधी आपण ऐनारी लेणी पाहणार. तर हा व्लॉग आवडलाच असेल तुम्हाला, पुढच्या व्लॉगसाठी पण आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.